नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो. आता आपण सी आणि डी. सी म्हणजे कॉम्पिटंट शेअर्स आणि डी म्हणजे डिफायनिंग शेअर्स, असे दोन शेअर्स, दोन जे लेटर्स आहेत त्याच्याबद्दलचे शेअर्स बघूया. ओके. कॅम्स फॅन्टॅस्टिक शेअर आहे. कॅनरा बँक फॅन्टॅस्टिक शेअर, पब्लिक सेक्टर बँकेचा अगदी पडीक शेअर आहे. कॅस्ट्रॉल इंडिया लुब्रिकेशन ऑइल बनवणारी कंपनी, सिप्ला इंडिया फार्मा कंपनी, कोल इंडियाला पण विचारत नाही टिपिकली, पण डिव्हिडंड डील 6-7% आहे हो त्याचं. कोलगेट डिव्हिडंड डील तर चांगलीच आहे, पण तो CAGR याचा पण उत्तम आहे. आणि काय म्हणायचं, रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टेड और रिटर्न ऑन ॲसेट इन्व्हेस्टेड याचा फिनॉमिनली आहे. कोलगेट 2100-2200 रुपयाला असू शकतात. त्यानंतर कॉनकॉर फार स्वस्त शेअर अजूनसुद्धा 500 रुपयाला आहे. गेले 2 वर्ष तिथेच आहे. ओके. टेक्निकल चार्ट बघा आणि त्याच्याप्रमाणे ॲक्शन घ्या. नंतर कब म्हणजे सिटी युनियन बँक, ही पण चांगली प्रायव्हेट सेक्टरची कंपनी आहे. छोटी आहे बँक पण उत्तम आहे. त्यानंतर डी डाबर म्हणजे आपण रोजचं म्हणजे FMCG कंपनी, रोज आपल्याला जे औषधं लागतात आयुर्वेदिक किंवा तत्सम, तर हे सगळे डाबर इंडिया कंपनी बनवते. नंतर दालमिया शुगर सेक्टरमध्ये सगळ्यात रिलायबल कंपनी म्हणजे दालमिया शुगर आहे. ओके. इंडस्ट्रियल हाऊस दालमिया मोस्ट फेमस. नंतर रिअल एस्टेट DLF. ओके. फारच ना दिल्लीची कंपनी आहे, पण आता मुंबईमध्ये पण घुसले आणि सगळ्या आता बाकीच्या राज्यामध्ये पण घुसते. रिलायबल झाले आता, आधी एवढी रिलायबल नव्हती. त्यानंतर डी-लिंक इंडिया, आपले जे मोडेम्स असतात, सगळे डी-लिंक इंडिया बनवते. 50% मार्केट शेअर यांचा लागतच राहणार आहे. ओके. यांचं पण इक्विटी कॅपिटल खूप कमी आहे. 6-7 कोटी फक्त इक्विटी कॅपिटल आहे. त्या शेअर आता 200वरनं 500वर गेलेलं आहे. ओके. आणि पीक प्रॉब्ली 600. टेक्निकल चार्ट बघायचं आहे. ओके. आपण हे शेअरची सगळ्यांची फंडामेंटली चांगली परिस्थिती आहे आणि त्यांचे प्रॉफिटेबिलिटी पण गेल्या वर्षी एवढीच आहे का थोडीशी वाढलेलीच आहे. ओके. त्यानंतर डीमार्ट. ओके. डीमार्ट इज लाईक कॉस्को ऑफ इंडिया. अमेरिकेत जे कॉस्को शेअर आहे ना, सगळ्यात लोएस्ट कॉस्ट स्टोअर असते त्याला कॉस्को ना. लोक सगळे अमेरिकेतले इंडियन्स कॉस्कोमध्ये जाऊन खरेदी करतात महिन्याची. तसं इंडियातले लोकसुद्धा डीमार्टमध्ये जाऊन खरेदी करतात. त्याची पण 25% प्रॉफिट ग्रोथ असते इयर ऑन इयर आणि उत्तम कंपनी आहे. नंतर द्वारिकेश शुगर, हे याला समूह ग्रहण लागले. द्वारिकेश शुगर यूज टू बी वन टाईम गुड कंपनी, पण सध्या ते गेले क्वार्टर लॉस डिक्लेअर करतात. ओके. मटकाल शेअर असेल तर तो द्वारिकेश शुगर असू शकतो. आता 40 रुपयाला आहे. इट मे गिव्ह यू ₹80, दॅट इज 100% रिटर्न मे बी नेक्स्ट 2 years. पण तेवढी थांबायची तयारी पाहिजे आणि तेवढं तुमचं कॅपिटल घालवायची पण तयारी पाहिजे. ओके. मार्केटमध्ये तुमची कॅपिटल घालवायची सुद्धा थोडी तयारी असली पाहिजे, असं मी नेहमी सांगतो. कारण हे रिस्क कॅपिटल आहे. रिस्क कॅपिटल म्हणजे काय, द कॅपिटल विच यू आर रिस्किंग. आणि रिस्क किती घ्यायची, तर 10% रिस्क घ्यायची, त्याच्यावर जास्त रिस्क घ्यायची नाही. आता द्वारिकेश शुगर इज वन ऑफ दोज शेअर्स वेअर यू नीड टू टेक 20-25% रिस्क. ओके. त्याच्यामुळे शेअर याच्याहून टिपिकली आत्ता लोएस्ट वॉज 37 आणि आता 40-42ला अवेलेबल असू शकतो आणि हायेस्ट वॉज प्रॉब्ली 80-90. ओके. बघा, आणि डिव्हिडंड देणारी कंपनी होती, पण सध्या क्वार्टर